नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असे पाहायला मिळते की आपण आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचा चारा देत असतो, चांगल्या क्वालिटीचा खुराक देत असतो, सरकी असेल, गोळी असेल, वालीस असेल. तरी देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढलेले त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, किंवा आपल्या पशूंमध्ये वारंवार त्यांना रिपीट होण्याच्या समस्या पाहायला मिळतात, किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टर्टिस सारखा जो काही आजार आहे तर तो देखील वारंवार होत असतो. मग मित्रांनो, अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जे काही स्ट्रेस मिनरल्स असतात तर त्यांची कमतरता जर असेल तर आपल्याला नक्कीच या समस्या आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे ट्रेस मिनरल्स आहेत तर यांचे जे काही कार्य आहे तर ते आपल्या पशूंच्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या ट्रेस मिनरल्सचा वापर करणे का गरजेचे आहे, आणि आपण आपल्या पशूंमध्ये या ट्रेस मिनरल्सची कमतरता जी आहे तर ती भरून काढल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळू शकतात, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या पशूंना बऱ्याच वेळा सप्लिमेंट्स असतील किंवा इतर कुठले जे काही मिनरल मिक्सचर असेल ते देखील आपण वापरत असतो, तरी सुद्धा आपल्या पशूंमध्ये आपल्याला या समस्या पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी मित्रांनो, हे जे ट्रेस मिनरल्स आहेत तर ते आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देत असतात. त्यामुळे मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की ट्रेस मिनरल्स म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, मिनरल्स हे दोन प्रकारचे असतात, आणि यामध्ये मॅक्रो मिनरल्स आणि मायक्रो मिनरल्स असतात. मॅक्रो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये लागणारे जे काही मिनरल्स असतात तर त्यांना मॅक्रो मिनरल्स म्हणतात, आणि जे काही दुसरे असतात ते म्हणजे मायक्रो मिनरल्स, तर हे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमी प्रमाणामध्ये लागतात, परंतु यांची जी काही भूमिका असते तर ती अत्यंत महत्त्वाची असते, आणि या मिनरल्सलाच आपण त्या ठिकाणी ट्रेस मिनरल्स असे म्हणतो. मित्रांनो, ट्रेस मिनरल्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी आयर्न असेल, आयोडीन असेल, झिंक असेल, कॉपर असेल, कोबाल्ट असेल, मॅंगनीज असेल, सेलेनियम असेल, तर हे मिनरल्स आपल्या पशूंमध्ये आपण त्यांना जे काही म्हणतो तर ते ट्रेस मिनरल्स म्हणतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या मिनरल्सची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या पाहायला मिळत असतात, आणि त्या ठिकाणी जर आपण या मिनरल्सची कमतरता आपल्या पशूंमध्ये पूर्ण केली तर आपल्या पशूंना नक्कीच त्या ठिकाणी सुंदर फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, हे जे ट्रेस मिनरल्स असतात तर ते आपल्या पशूंचे जे काही शरीर आहे तर ते त्या ठिकाणी बनवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला त्यांच्या आहारामधून त्यांची जी काही पूर्तता आहे तर ती त्या ठिकाणी करणे हे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंच्या शरीरासाठी हे जे ट्रेस मिनरल्स आहेत तर ते किती महत्त्वाचे आहेत. ट्रेस मिनरल्सच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला कुठल्या समस्या येऊ शकतात, आणि आपण ट्रेस मिनरल्सची पूर्तता आपल्या पशूंमध्ये केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, ट्रेस मिनरल्सचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यावर त्यांच्यामध्ये होणारा पहिला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते वाढलेले पाहायला मिळते. आपल्या पशूंची पचन क्रिया जी आहे तर ती सुधारलेली पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या पशूंच्या चाऱ्याचे रूपांतर दुधामध्ये होण्यासाठी या ट्रेस मिनरल्सचा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा वाटा असतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये या ट्रेस मिनरल्सचा वापर केल्यानंतर त्यांच्या दुधामधील फॅट असेल, एसएनएफ असेल, तर तो देखील चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो, आणि आपल्या पशूंचे दूध देण्याचा जो काही काळ आहे तर तो देखील जास्त काळ टिकवण्यासाठी या ट्रेस मिनरल्सचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना ट्रेस मिनरल्सचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजननाच्या ज्या काही समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी फायदा होतो. ट्रेस मिनरल्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंचे जे काही माज चक्र आहे तर ते सुरळीत करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशु जे आहेत तर ते वेळेवरती माजावरती येतात. आपल्या पशूंच्या गर्भाशयाला एक ताकद देण्यासाठी सुद्धा या ट्रेस मिनरल्सचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशु जे आहेत तर ते लवकरात लवकर गर्भधारणा करतात. आपल्या पशूंमध्ये वारंवार रिपीट होण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी होते. आपल्या पशूंच्या गर्भाशयावरती कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असेल
तर तो दूर करण्यासाठी फायदा आपल्याला या ट्रेस मिनरल्समुळे पाहायला मिळतो. त्यासोबतच गाभण पशूंमध्ये आपण ज्यावेळेस या ट्रेस मिनरल्सचा वापर करतो, तर आपल्या पशूंच्या गर्भाचा जो काही विकास आहे तर तो देखील प्रॉपर होण्यासाठी आपल्याला या ट्रेस मिनरल्सचा फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चांगल्या क्वालिटीचे सिमेंट वापरत असाल, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या ट्रेस मिनरल्सचा वापर त्यांच्या आहारामध्ये करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या गाभण पशूंमध्ये आपण या ट्रेस मिनरल्सचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो काही जारवार आहे तर तो देखील बाहेर टाकण्यासाठी आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपले दूध देणारे पशु असो किंवा आपले खाली जे काही पशु असतील तर त्यांच्यामध्ये आणि आपले गाभण जे काही पशु असतील तर अशा सर्व पशूंमध्ये ट्रेस मिनरल्स हे अत्यंत महत्त्वाचे कार्य करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा या ट्रेस मिनरल्सचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तर तो म्हणजे आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार होणारा जो काही मास्टर्टिस सारखा आजार आहे तर तो देखील कमी करतो. त्यामुळे आपल्या पशूंची काशीची इम्युनिटी सुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांना औषधांवरती होणारा जो काही खर्च आहे तर तो देखील या ट्रेस मिनरल्सच्या कमतरतेमुळे कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या त्वचेवरती एक चांगली चमक आलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंची जी काही कातडी आहे तर ती त्या ठिकाणी मऊ होते. त्यासोबतच आपल्या पशूंचे खुरांचे जे काही आरोग्य आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंना खुरासंबंधित आजार असतील तर ते टाळण्यासाठी आपल्याला मदत होते. आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही लंगडण्याच्या समस्या येत असतात तर त्या दूर करण्यासाठी फायदा आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, यांसारखे फायदे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेस मिनरल्सचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या ट्रेस मिनरल्सचा वापर जर आपल्या लहान वासरांमध्ये कालवडींमध्ये जर त्या ठिकाणी केला तर त्यांच्यामध्ये त्यांच्या हाडांची वाढ आपल्याला जलद गतीने होताना पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये त्यांच्या हाडांना बळकटी मिळते, त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढते. आपल्या कालवडी ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर वयात आलेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक वाढलेली पाहायला मिळते, त्यांचे पचन चांगले झालेले आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, त्यांचे जे काही काम आहे तर ते देखील योग्य प्रकारे होताना आपल्याला या ट्रेस मिनरल्सच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. मित्रांनो, तर यांसारखे फायदे आपल्या पशूंमध्ये ट्रेस मिनरल्सचा वापर केल्यावर त्या ठिकाणी होत असतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये आपण ट्रेस मिनरल्सचा वापर हा कुठे करायला पाहिजे आणि कुठल्या सप्लिमेंट्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो, या ट्रेस मिनरल्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्यावेळेस प्रजननाच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी करू शकतो. आपले पशु माझावरती येत नसतील, गर्भधारणा होत नसेल, आपल्या पशूंमध्ये वारंवार रिपीट होत असतील तर त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये अचानक घट झालेली असेल त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या पशूंची जी काही कातडी आहे तर ती निस्तेज झालेली असेल, आपल्या पशूंच्या त्वचेचा जो काही कलर आहे, कोट आहे, तो जर डल झालेला असेल, आपल्या पशूंचे केस जे आहेत तर ते एकदम वीक झालेले असतील, आपल्या पशूंमध्ये केस गळतीच्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये खुरांचे आजार असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टर्टिस सारखा आजार वारंवार होत असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांची हाडे कमकुवत झालेली असतील, त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत नसेल, तर यांसारख्या ठिकाणी आपण या ट्रेस मिनरल्सचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, ट्रेस मिनरल्स आपल्याला आपण जे काही आपल्या पशूंना मिनरल मिक्सचर वापरतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळत असतात. परंतु तरीही आपल्या पशूंमध्ये जर त्यांची कमतरता आपल्याला पाहायला मिळत असेल मग त्या ठिकाणी आपण ट्रेस मिनरल्सच्या जे काही बोलस आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली ही ट्रेस मिनरल्सची कमतरता आहे तर ती भरून काढू शकतो. मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला खूप साऱ्या ट्रेस मिनरल्सच्या बोलस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. यामध्ये आपल्याला बायोप्लेक्स सारख्या बोलस असतील, टोटाविट सारख्या बोलस असतील, न्यूट्रिसॅक ॲडव्हान्स सारख्या बोलस असतील, सायक्लोमिन 7 सारख्या बोलस असतील. तर या बोलसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, या दुग्ध व्यवसायामध्ये जेवढे महत्त्वाचे मॅक्रो मिनरल्स आहेत तर तितकेच महत्त्वाचे हे मायक्रो मिनरल्स सुद्धा आहेत आणि आपल्या पशूंच्या शरीरासाठी त्यांचे जे कार्य आहे तर ते देखील खूप महत्त्वाचे आहे.
त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंना ज्यावेळेस चांगल्या क्वालिटीचा चारा असेल, खुराक असेल, सप्लिमेंट्स देत असाल, तर त्यासोबत आपण या ट्रेस मिनरल्सचे जे काही बोलस आहेत, तर त्या देणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. या गोळ्यांमुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सारे फायदे त्या ठिकाणी होत असतात. आपल्या या दुग्ध व्यवसायाचा जो काही नफा आहे, तर तो वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या ट्रेस मिनरल्सचा फायदा त्या ठिकाणी खूप चांगला होत असतो. त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी दिसत असतील, तर आपण या ट्रेस मिनरल्सचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करा आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी चांगले फायदे हे नक्की द्या. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.